आदर्श विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय आमगाव या ठिकाणी हायस्कूल विभागासाठी शालेय मंत्रिमंडळ निवडणूक सार्वत्रिक निवडणुकीच्या धर्तीवर दिनांक 22 जुलै रोजी उत्साहात संपन्न झाली। शाळा नायक, शाळा उपनायक, सांस्कृतिक प्रमुख, स्वच्छता प्रमुख, शारदा प्रमुख, क्रीडा प्रमुख आणि विद्यार्थी प्रमुख अशा 7 विभागांसाठी एकूण 28 उमेदवार रिंगणात होते। या उमेदवारांना जवळपास 2000 विद्यार्थ्यांनी मतदान केले। ही संपूर्ण मतदान प्रक्रिया अत्यंत लोकशाही पद्धतीने राबविण्यात आली। विद्यार्थ्यांनी गुप्त मतदान पद्धतीने आपल्या मतपत्रिका मतपेटीत टाकल्या। या प्रसंगी विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व आणि मतदान कसे करावे याचे सखोल प्रशिक्षण देखील देण्यात आले। रांगेत उभे राहून आपल्या क्रमांकावर मतदान करणे आणि आपल्या आवडीचा प्रतिनिधी निवडणे ही प्रक्रिया विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवली आणि आत्मसात केली। शाळेत जणू सार्वत्रिक निवडणुकीचेच वातावरण निर्माण झाले होते। मतदानानंतर विद्यार्थ्यांच्या बोटांना शाई देखील लावण्यात आली, त्यामुळे त्यांना मतदानाचे पावित्र्य आणि जबाबदारीची जाणीव झाली। या निवडणुकीचे कामकाज निवडणूक अधिकारी म्हणून DH बागडे आणि ललित पटले यांनी यशस्वीपणे सांभाळले। मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून विद्यालयाचे प्राचार्य DM राऊत, उपमुख्याध्यापक DB मेश्राम आणि पर्यवेक्षक US मेंढे यांची उपस्थिती होती। या संपूर्ण निवडणुकीला यशस्वी करण्यासाठी दीपक जांगळे, YG मेश्राम, RG पटले, SD मेश्राम, DJ आदरगडे, KP उके, अनिल कटरे, वैष्णव तुरेकर, कलोडे, PP बिसेन, ललिता मानकर, रिंकी गुप्ता, भारती कावळे, वलथरे चौधरी, LV अगडे, ममता कुंभलकर यांच्यासह सर्व शिक्षकांचा सहभाग लाभला। निवडणुकीचे कामकाज शांततेत पार पाडण्यासाठी स्काउट गाईडच्या विद्यार्थिनींनी पोलिसांची भूमिका बजावली। आज आमच्याकडे शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक आजच्या तारखेला आम्ही ठेवली होती आणि त्यानुसार आज शाळामध्ये मंत्रिमंडळामध्ये जवळपास 7 पदांसाठी हे निवडणूक या ठिकाणी आज आम्ही ठेवली आणि संपूर्ण शाळेतील विद्यार्थी मतदार म्हणून त्या ठिकाणी कामाला लागले आणि मतदानाचा आपला जो अधिकार आहे तो बजावण्यासाठी या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलं आणि शालेय निवडणूक मंत्रिमंडळ तयार करण्यासाठी ते मदत करणार आहेत। आता या ठिकाणी प्रत्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडणुका कशा होतात। आज आपल्याला माहिती आहे की आपला संपूर्ण भारत देश हा जगात सर्वात मोठा लोकशाही प्रधान राष्ट्र आहे। मग अशामध्ये संसदीय पद्धतीची लोकशाही जी आहे एक जगातील मोठी लोकशाही म्हणून आपण या ठिकाणी पाहतोय आणि प्रत्यक्ष लोकशाही नसून आपण संसदीय पद्धतीने लोकशाही ती कशा प्रकारची असतं आणि निवडणुका कशा घेतल्या जातात या संदर्भात आपण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष त्याचा अनुभव व्हावा यासाठी नेमकं त्याच पद्धतीने या ठिकाणी निवडणुका झालेल्या आहेत। यामध्ये प्रामुख्याने झोनल ऑफिसर, पर्यवेक्षक काम करत आहेत, उपमुख्याध्यापक काम करत आहेत, निवडणूक अधिकारी जे आहेत ते विद्यार्थ्यांमार्फत या ठिकाणी आम्ही ठेवलेले आहे आणि त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक ज्यामध्ये प्रामुख्याने पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक आहेत, त्यानंतर ज्यांच्याकडे संपूर्ण जबाबदारी आहे असे क्रीडा शिक्षक ललित पटले सर आणि इतर सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली देखरेखीखाली हा संपूर्ण निवडणुकीचा कार्यक्रम एक जवळपास 2000 विद्यार्थ्यांनी स्वतः मतदान या ठिकाणी केलेलं आहे। आणि मग शाळा नायक असो,